जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी सेकंड व्हर्जन मारुती वॅगनर मॉडेलमध्ये बसलेलो आहे आणि तुम्हाला एक किंवा दोन मायनस पॉईंट यातले दाखवणार आहे जे काही मुळीच चांगले नाही. ही गाडी मला आवडली नाही. स्पेस आवडला, ड्रायव्हरेज आवडला, तिचा बाहेरचा लुक मॉडेल आवडला, पण गाडी आवडली नाही. तो तुम्हाला पण आताच्या वॅगनर मॉडेलमध्ये आवडला नसेल, तो हा तुमच्यावर आहे. ही दोन गोष्ट आत्ताच्या वॅगनर मॉडेलमध्ये आतमध्ये नाही आहे, म्हणून मी त्यांना मायनस पॉईंट देतो. आणि ती की आत्ताच्या वॅगनर मॉडेलमध्ये तुम्हाला हा ऑप्शन हाच नाही. हा दोन्ही साईडला आहे. प्लस ग्लास ठेवा, थंड पाण्याची बॉटल ठेवा. पण आत्ताचा जो वॅगनरचा नवीन मॉडेल आला आहे, लुक खूप छान आहे गाडीचा, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण आतमध्ये जे त्यांनी स्पेस पण जास्त दिलेलं आहे त्यात पण काही प्रॉब्लेम नाही. जशी का त्यातली सीट कव्हर आणि डॅश कॅमला एक अशी गोष्ट आहे जी आत्ताच्या वॅगनरमध्ये भेटत नाही. लक्झरीज वाटत नाही किंवा ती गाडीमधली सीटा वाटत नाही. अशा वाटतात कुठल्या तर साईडच्या एखाद्या ऑफिसमधल्या सीटा अशा काहीतरी वाटतात. ही बघा, ह्यात वरती ह्याला नक्की काय बोलतात मला पण नाही माहिती. म्हणजे 2-in-1 आहे, हे काढू पण शकतो आणि परत तुम्हाला लावू शकतो. सेम मागचे तसेच आहे, सेम. त्याच कारणासाठी का वॅगनरमध्ये हा फरक खरंच चेंज केला पाहिजे. डॅश कॅमला ह्या दोन्ही गोष्टी आल्या पाहिजे. तुम्हाला काय वाटतं?